नमस्कार. मी कौशल इनामदार. संगीत संन्यस्त खड्ग हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेलं नाटक पुन्हा एकदा एका नवीन संचामध्ये, एका नवीन काळामध्ये येत आहे. आणि या सगळ्या प्रक्रियेचा पुनर्निर्माण करत असतानाचा मी एक छोटासा भाग आहे. याचा मला अतिशय आनंद आहे आणि अभिमानसुद्धा आहे. मुळात संन्यस्त खड्ग या नाटकामधला जो विषय आहे की हिंसा आणि अहिंसा आपण नेमकं कशाला म्हणतो, आणि जे शांतता टिकवण्याकरता युद्ध हा एकच मार्ग आहे का, किंवा युद्ध हा मार्ग असू शकतो का, असा एक ज्याला आपण नैतिक पेचप्रसंग म्हणू, अशी स्थिती या नाटकात आहे. आणि 1931 साली हे नाटक पहिल्यांदा रंगभूमीवर आलं होतं. त्याच्यानंतर काही संचांनी ते केलेलं सुद्धा आहे. आणि आत्ता पुन्हा ऋषिकेश जोशीच्या दिग्दर्शनाखाली हे नाटक आम्ही परत सादर करत आहोत. ऋषिकेश जोशीबद्दल मला एक दोन शब्द बोलायला इथे आवडतील की स्वातंत्र्यवीर सावरकरांची भाषा पेलणं ही फार एक कठीण गोष्ट आहे. आणि त्यामुळे त्यांनी जे लिहिलं आहे त्याची एक रंगावृत्ती करणं आणि नवीन पद्धतीने ती सादर करणं हे अतिशय कठीण काम होतं, शिवधनुष्य होतं, जे फार अप्रतिमरित्या मला असं वाटतं की ऋषिकेशनी याच्यात पेललेलं आहे. सगळ्या नटांना सुद्धा त्यामुळे त्यांची त्या काळातली भाषा, आणि सावरकर स्वतः शब्दप्रभूच होते, त्यामुळे फार अप्रतिम अशी भाषा, पण फार जड अशी ही भाषा आहे आणि ती सगळ्यांनी आत्मसात केलेली. संगीत करताना या नाटकाचं मला शब्दांच्या पलीकडे असलेलं जे नाट्य आहे किंवा जो अवकाश आहे तो या नाटकात निर्माण करायचा, हे माझ्यापुढे सगळ्यात मोठं आव्हान होतं. आणि त्याच्यात ते या काळात करायचं आहे हे एक दुसरं आव्हान. कारण बुद्धकालीन तो सगळा एक काळ आहे आणि तो पट तर रंगभूमीवर आणायचाच आहे. पण त्यावेळची जी, म्हणजे एकीकडे बुद्धाची असलेली शांतचर्या एकीकडे, आणि दुसरीकडे सगळा युद्धावर बेतलेला प्रसंग एकीकडे, असा या दोन्हीचा एक मिलाफ असलेलं एक हे संगीत, पार्श्वसंगीत तयार करताना ही फार आव्हानात्मक गोष्ट होती. याच्यातली गाणी लाईव्ह आहेत, पण पार्श्वसंगीत आम्ही रेकॉर्ड केलेलं आहे. त्याचप्रमाणे एक गाणंसुद्धा आम्ही याच्यात नव्याने रेकॉर्ड केलेलं आहे. गाणं नव्याने रेकॉर्ड केलेलं असलं तरी त्याची चाल मी जुन्या पद्धतीनेच करायचा प्रयत्न केलेला आहे. त्या एकूण त्या भाषेला न्याय देण्याकरता. आणि त्याची एक ओळ गाऊन दाखवतो. मी काय गायक नाही, पण संगीतकाराच्या आवाजात तुम्हाला जितकं हे कळेल आणि रुचेल तर ते गोड मानून घ्या. तर कितीतरी सुललित सहज गीती, कितीतरी सुललित सहज गीती, तारणा बहुताणी, कितीतरी सुललित सहज गीती, असं ते गाणं आहे. धन्यवाद.